सोलापूर रस्त्यावरील कर्जाळ येथे ट्रॅव्हल्स बस व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पुणे शहर पोलीस दलातील बिनतारी विभागातील कर्मचारी आणि प्रवासाचे नियोजन करणारे असे 2 जण ठार झाले, तसेच 13 जण जखमी झाले। या अपघातात पुणे पोलीस गौरीशंकर कुलकर्णी वय 51 आणि आकाश मुकेश जाधव वय 32 या दोघांचा मृत्यू झाला। पुण्याहून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बसचा मंगळवार 10 जून रोजी दुपारी 12:30 वाजता अपघात झाला। याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कर्जाळ पुलाजवळ पुण्यातील आर्या ट्रॅव्हल्स MH12 VT 1172 च्या आराम बसने पुढे थांबलेल्या माल ट्रक MH12 SF 3455 ला डाव्या बाजूने धडक दिली आणि घासून जागेवर थांबली। आराम बसमध्ये 30 प्रवासी होते। उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक महेश स्वामी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, पोलीस उपनिरीक्षक सतीश रणवरे, हवालदार विपिन सुरवसे, रणजित भोसले आणि त्यांच्या पथकाने वाहतूक कोंडी सुरळीत केली। याबाबत तुषार ज्ञानेश्वर निम्हाण, राणा सिंहगड रोड, पुणे यांनी फिर्याद दिली आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव करीत आहेत। या अपघातात शेखर सिद्धाराम जाधव वय 31, संगीता मुकेश जाधव वय 55, वृंदा अरुण उंडाळे वय 63, सुनीता शेलके वय 45, मीना अरुण दरेकर, ज्योतिबा गावंडे, शकुंतला ओनवणे, महेश पवार वय 28, स्नेहा साहिल वेणगुर्लेकर वय 47, दीपाली अनिल खैरनार वय 47, सुवर्णा दत्तात्रय चौधरी वय 56, अलका चंद्रकांत मलवडे वय 60, सुजाता सचिन कचरे वय वर्ष 53, सर्व पुणे हे प्रवासी भाविक जखमी झाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.